सलाम मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना सलाम असो। सलाम म्हणजे शांती आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला शांती असो। प्रियांनो, आज ज्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे ती आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे। आपण पुष्कळ वेळा आपल्या जीवनामधल्या ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीविषयी चिंता करत राहतो। पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयश येतं आणि त्या अपयशामुळे आपण चिंताग्रस्त होऊन आपलं भवितव्य खराब करतो। प्रियांनो, ज्या वेळेला बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही चिंता करू नका, पण तरी देखील आपलं मानसिकता आपल्या मनुष्याची अशी आहे की त्या गोष्टीची आपण चिंता करतोच आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला अधिक आणि अधिक अपयश येत राहतं आणि मग असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी काहीच करू शकलो नाही आणि मी काहीच करू शकत नाही कारण मी हरलो आहे किंवा मी हरले आहे। पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की आपण विचार करायला लागतो की खरंच मी काही होऊ शकते का, मी काही होऊ शकतो का, माझं शिक्षण कमी आहे, माझ्यामध्ये काही कला गुण नाहीत, मी काय करू। प्रियांनो, बायबल आपल्याला काय सांगतं त्या गोष्टीविषयी आज आपण पाहणार आहोत। मत्तई याचं मत्तई शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 25वे वचन आपल्या सगळ्यांसाठी मी वाचत आहे। प्रियांनो, वचन आम्हाला सांगतं की यास्तव मी तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रभू येशू आपल्याला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे आणि काय प्यावे आणि शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका। अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही। प्रियांनो, पुढे जे प्रभू येशू आपल्याला सांगत आहे तो आज माझ्या छोट्याशा संदेशाचा विषय आहे। पुढे आपण वाचूया 26वे वचन। आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा। प्रभू येशू आपल्याला सांगत आहे ती लक्षपूर्वक पहा। लक्षपूर्वक पाहून आपण काय घेऊ शकतो त्या गोष्टीत। प्रभू येशू आपल्याला पुढे सांगतो, तरी तुमचा स्वर्गीय ते कापित नाहीत व कोठारात साठवित नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो। तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही। प्रभू येशू आज आपल्याला काय सांगत आहे ते आकाशातील पाखरं कधी पेरत नाहीत, कापणी करत नाहीत, काही उगवत नाहीत, तरी त्यांचा स्वर्गीय पिता त्यांना सगळ्या गोष्टी पुरवतो। अशा हजारो पाखरांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात की नाही। प्रभू येशू आज तुम्हाला श्रेष्ठ म्हणत आहे। काय तुम्ही हरलेले आहात, जीवनामध्ये निराश झालेले आहात? प्रभू येशू आज तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही श्रेष्ठ आहात। तुम्ही का श्रेष्ठ आहात माहिती? उत्पत्ती याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे। पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगतो की परमेश्वर देवाने ही संपूर्ण सृष्टी बनवल्यानंतर मनुष्याला बनवण्याचा निर्णय घेतला आणि मग त्याने मातीचा मनुष्य घडवला। आणि तो कसा घडवला माहिती? बायबल आम्हाला सांगतं की देवाच्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला गेला। म्हणजे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्ही जर निराश आहात तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहात। आणि प्रभू येशू आज तुम्हाला सांगत आहे की माझ्या बाळा, माझ्या मुली, तू श्रेष्ठ आहेस। तू बहुत चिमण्यांहून श्रेष्ठ आहेस, कारण तू माझ्या प्रतिरूपाचा आहेस। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हार मानू नका, येशूकडे प्रार्थना करा, कारण आपला येशू महान आहे। तो मरणातून उठलेला आहे आणि जर तो मरणातून उठू शकतो तर तुमच्या समस्या का सोडवू शकत नाही? तुमचं कर्ज असू द्यात, तुमचा आजार असू द्यात, तुमचे व्याधी असू द्यात, प्रभू येशू आज सगळ्यांवर तुम्हाला विजय मिळवून देण्यास समर्थ आहे। प्रियांनो, आज जर खरंच पवित्र आत्मा तुमच्याशी बोलला असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आम्हाला फोनवर कळू शकता की प्रभू येशूने तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे या संदेशाद्वारे कार्य केलेलं आहे ते आम्हाला नक्की कळवा। परमेश्वर तुम्हाला नक्की सहाय्य करेल, कारण तुम्ही श्रेष्ठ आहात। प्रियांनो, जेव्हा कधी तुम्हाला दुःख त्रास जाणवेल
किंवा असं जाणवेल की माझ्या जीवनामध्ये काहीच रस राहिलेला नाहीये किंवा माझं जगून काहीच उपयोग नाहीये, आत्महत्येचा विचार तुम्ही करत असाल तर आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा की प्रभू येशू मला श्रेष्ठ म्हणत आहे. प्रभू येशू तुम्हाला श्रेष्ठ म्हणत आहे, कारण त्याने तुमच्यासाठी जीव दिलेला आहे. आज त्याच्याकडे या, आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. प्रियांनो, नक्की प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. प्रभू येशू तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया आणि माझा विश्वास आहे प्रभू येशू तुम्हाला आज आशीर्वाद देणार आहे. आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. स्वर्गातील पवित्र देवा, या वेळेला तुला धन्यवाद देतो की प्रभू तू आम्हाला बहुत चिमण्यांहून श्रेष्ठ बनवलेला आहेस, कारण तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपाचा बनवलेला आहेस. प्रभू, या वेळेला मी प्रार्थना करतो की जो भाऊ जी बहीण हा व्हिडिओ पाहत आहे त्या बहिणीला त्या भावांना तुझ्या आशीर्वादाने भर. प्रभू, जीवनामध्ये कुठे त्यांना असफलता आली आहे, कुठे निराशा आलेली आहे, कुठे हार मानलेले आहे, प्रभू येशू आज तू त्यांना सगळ्या गोष्टीतून बाहेर काढ आणि देव बाप्पा तू त्यांना त्यांच्या जीवनामध्ये श्रेष्ठ बनव, त्यांच्या जीवनामध्ये एक उत्कृष्ट व्यक्ती बनव. तुझ्या गौरवासाठी तू त्यांचा वापर कर. आणि देव बाप्पा, जर आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतील तर आज नासरी येशूच्या नावात त्या विचाराला मी धमकावतो प्रभू. आणि हा व्हिडिओ ऐकणाऱ्याला पाहणाऱ्याला तुझ्या आशीर्वादाने भर आणि त्यांच्या जीवनामध्ये तू चांगल्या गोष्टी कर देव बाप्पा. आणि माझा विश्वास आहे की तू चांगल्या गोष्टी करत आहेस, तू त्यांना या ठिकाणी आशीर्वादाने भरत आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देऊ. ही प्रार्थना या भावासाठी, या बहिणीसाठी प्रभू येशूच्या नावात मी मागतो, म्हणून तो ऐक बाबा. आमेन. प्रभू येशू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव. आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा, आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी विशेष प्रार्थना करू. आणि आमची प्रियांनो, सॅलिसबरी पार्क या ठिकाणी पुणे ऍडव्हेंटिस्ट हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी प्रार्थना सभा भरते दर शनिवारी सायंकाळी 6 वाजता. आपण सगळेजण जर शक्य झालं तर या, नक्की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद.